जब से सिडको की स्थापना हुई है तब से लेकर आज तक सिडको प्रबंधन प्रकल्प बाधितों के पीठ में खंजर भोंकता आया है। चाहे वो 12.5% के प्लॉट आवंटन का मामला हो या फिर नौकरी का, सिडको हमेशा प्रकल्प बाधितों के साथ सौतेला व्यवहार करती आई है, जिसके खिलाफ स्थानीय प्रकल्प बाधितों में काफी आक्रोश है। और इस धकधकते आक्रोश के ज्वालामुखी को तब हवा मिल गई जब सिडको प्रबंधन ने स्थानीय बेरोजगारों को दरकिनार कर अन्य जिलों के उम्मीदवारों को इंटरव्यू के लिए आमंत्रित करने का षड्यंत्र रचा था। साथ ही इतवार को लिखित परीक्षा का भी आयोजन किया था। जब सर्वदलीय संघर्ष समिति को जब इस बात की भनक लगी तो समिति के सभी पदाधिकारियों ने सिडको कार्यालय पहुंचकर सिडको का घेराव किया और मांग की कि हर हाल में स्थानीय बेरोजगार युवाओं को सिडको भरती में अग्रक्रम देने की मांग की। आमच्या मागण्या एवढ्या आहेत की आमच्या जमिनी काढून घेतलेल्या आहेत सरकारने आणि सिडकोनी, आणि सिडकोमध्ये जर नोकर भरती होत असेल तर त्याच्यात आम्हाला हिस्सा मिळाला पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। कारण सुरुवातीला जी सिडको आली त्यावेळेस आम्ही जे आंदोलन केलं आणि लागलेली लोक आहेत की आता रिटायर्ड व्हायला आलेले आहेत आणि त्याच्यामुळे जे नवीन मुलं आता आमची तयार झालेली आहेत, जी शिकलेली आहेत, ज्यांच्याजवळ एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, आम्ही असं म्हणत नाही एज्युकेशन क्वालिफिकेशन नाही आहे, पण आमच्याकडे आता सर्व प्रकारची शैक्षणिक पात्रता असणारी मुलं आहेत, आम्हाला त्या ठिकाणी प्राधान्याने घेण्यात यावं अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। आम्ही त्या ठिकाणी पात्रता देत असताना आमच्यामध्ये सुद्धा एवढे गुणवत्ताधारक आहेत की त्याच्यामध्ये सुद्धा मेरिट लिस्ट लावावी लागणार आहे। एका पोस्टसाठी आमचे प्रकल्पग्रस्त सुद्धा एका पोस्टसाठी 100 लोक आज तयार आहेत। ते 100 लोकांना कोण एक निवडावं तर सिडकोने त्यांचे ऑन मेरिट निवडावा। आमची प्रकल्पग्रस्तांची भरती 100% झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। ती होत नसेल तर आज फक्त आम्ही इथे एमडीला घेरावा घालायला आलेला आहे, पण माननीय दिवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सिडकोची सगळं कामकाज बंद पाडण्याचा सुद्धा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल अशा प्रकारची परिस्थिती। इस अवसर पर उपस्थितों ने सिडको एमडी तानाजी सत्रे के खिलाफ जमकर नारेबाजी की। हम सब एक हैं, लाठी गोली खाएंगे फिर भी वापस आएंगे, लाठी गोली खाएंगे फिर भी वापस आएंगे। सिडको प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, सिडको प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, सिडको एमडी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, सिडको एमडी हाय 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 हाय, सिडको प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, हाय 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 हाय, सत्रे सत्रे हाय 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 हाय, सिडको हाय हाय, सिडको हाय 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 हाय, नक्की हाय हाय हाय, आजाद हाय हाय हाय, फैसला हाय हाय हाय, करंट हाय 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 हाय, सिडको हाय हाय, सत्रे हाय 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 हाय, एमडी हाय हाय, एमडी हाय 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 हाय, आजाद हाय हाय हाय, फैसला हाय हाय हाय, करंट हाय हाय। हालांकि इस दौरान सर्वदलीय नेताओं सहित समिति के सदस्य तथा प्रकल्प बाधित सिडको गेट पर धरना देकर बैठ गए। समिति के धरना प्रदर्शन को देख सिडको अध्यक्ष ने समिति के शिष्टमंडल को बैठक के लिए आमंत्रित किया, जहां उन्होंने मुख्यमंत्री से मुलाकात कर हल निकालने की बात कही, जिसके बारे में विधायक विवेक पाटिल ने उपस्थितों को जानकारी दी। त्या ठिकाणी आपल्यापैकी काही लोक आपण जाऊन सिडकोचे एमडी आणि चेअरमन यांच्याशी चर्चा केली। बसायला खुर्च्या फक्त 15 होत्या आणि लोक आपण 50 होतो। मग आम्ही सांगितलं खुर्च्या नको, आम्ही उभे राहतो। आपण उभे राहिलो आणि त्यांनाही उभंच केलं। प्रकल्पग्रस्तांच्या एक सुट्टीचा आणि त्याला सांगितलेलं आहे रविवारी ज्या इंटरव्ह्यू झालेली आहेत ही पुढची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होईस्तोवर त्याच्यावर कुठलीही कार्यवाही होणार नाही। मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक होऊन प्रकल्पग्रस्तांमध्ये नोकर भरतीमध्ये प्राधान्य देऊन आपल्या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळतील तोपर्यंत कुठल्या नोकर भरती करायची नाही अशा प्रकारची अट आपण त्या ठिकाणी घातली आणि सिडकोचे अध्यक्ष आणि सिडकोचे एमडी दोघांनी कबूल केलेला आहे आणि येत्या 10-15 दिवसाच्या आत मुख्यमंत्र्यांवर बैठक होऊन पुढचा निर्णय आपल्याला कळवला जाणार आहे। आता हे जरी इथं चर्चा झाली असली तर या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार तो माननीय पाटील साहेबांचा आहे। तर ह्याच्यावरती आता काय करायचं त्या संदर्भात पाटील साहेबांकडे आम्ही आता जातो, ती चर्चा करतो, तिथं जो निर्णय होईल तो तुम्हाला कळवला जाईल।